हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरादयाळा तुमचा पावन चराचरी मी कलाकुसरी काय जनेनी बोलतो वचन्याती भाविकाय का जनार्दन तुमचा दास त्याची असतो व्हावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून आजच्या चिंतनाला सुरुवात करतो। आपण 6व्या श्लोकावर आपण विचार करणार आहोत आज। अजो अपि सन्निवेयात्मा भूतानामीश्वरो अपि सन् प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया। आता भगवंत आपली खरी जी स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन करतात। ते म्हणतात मी उत्पत्तीरहित आहे, अज शब्द वापरलेला आहे, नाशरहित आहे आणि सर्व भूतांचा ईश्वर आहे, नियंता आहे। असा असूनही स्वकीय प्रकृतीला वश करून मायाशक्तीच्या योगाने मी जन्म घेतो। जन्म घेण्याला कारण भगवंताच्या जे ब्रह्म एकमद्वितीय जे आहे ब्रह्म, अशा ब्रह्माचा जो आपल्याला अनुभव येतो तो अनुभव म्हणजे किंवा त्याचं सगुण रूप ज्याला आपण म्हणतो किंवा सगुण निराकार रूप जे म्हणतो आपण, त्या रूपाचा विचार इथं करतात की अवतार ज्याला आपण म्हणतो, हे अवतार जे आहेत हे भगवंताचं एक प्रकारची लीला आहे। त्याला लीला विग्रह शब्द वापरलेला आहे। जीव जन्माला येतो तो जन्माचा सुद्धा विग्रह आहे, तो कर्म विग्रह मानतात। आणि भगवंत अवतार घेतात त्या अवतारांना लीला विग्रह म्हणतात। लीला विग्रह म्हणजे काहीतरी करून दाखवायचं असतं अशा एका उद्देशानं जेव्हा भगवंत अवतार घेतात तेव्हा त्याला लीला म्हणतात। पण जीव जो असतो तो कुठल्याही उद्देशानं नाही, इथं आल्यानंतर त्यांचे उद्देश सुरू होतात जीवाचे, आणि त्यामुळं त्याला काय उद्देश नसतो, त्यामुळे त्याला कर्मविग्रह म्हणतात। कारण जीवाचा जन्म कर्मावर अवलंबून असतो आणि भगवंताचा जन्म त्याच्या मतावर अवलंबून असतो, असा फरक त्यामध्ये आहे। म्हणून ते म्हणतात मी उत्पत्तीरहित आहे, त्याची उत्पत्ती कधी होत नाही, म्हणजे नाश नाही, म्हणजे उत्पत्तीरहित आहे मी, त्याचा नाश नाही म्हणून परत त्याची उत्पत्ती होत नाही। ही गोष्ट आहे, म्हणजे जन्म असेल तर मृत्यू होतो आणि मृत्यू आहे म्हणून जन्माला प्राप्त होतो आपण। तसं भगवंताचं नाही, जन्म घ्यायचा असेल तर तो त्याच्या इच्छेनं, आणि जेव्हा जायचं असेल ते कोणत्या स्थितीत जायचं तेही त्याच्या इच्छेनं असतं। त्यामुळे इथं म्हणलेलं आहे उत्पत्ती होत नाही, त्याचा नाश नाही, नाश नाही म्हणून परत उत्पत्ती नाही। परंतु भगवंत कबूल करतात मात्र, मी जो जन्म घेतो आणि मी जो दृष्टीरूपाला दिसायला लागतो सगुण साकार अवताराच्या रूपामध्ये, ते मायेचा प्रभावामुळे दिसतो। मी मायेला बरोबर घेतो। दोन शब्द वापरलेले आहेत, प्रकृती आणि पुरुष। आता हे प्रकृती पुरुष शब्द आहे, प्रकृतीला घेतल्याशिवाय पुरुषाला कोणत्याही प्रकारची शक्ती प्राप्त होत नाही। पुरुष त्या पद्धतीने विचार केला तर तो निराकार आहे, निर्गुण आहे, आणि त्यामुळं अज वगैरे शब्द त्याला लागू पडतात। परंतु मायेचा जेव्हा तो आधार घेतो तेव्हा तो सृष्टी उत्पन्न करण्याच्या पात्रतेचा होतो। मायेची जर मदत नाही घेतली तर त्याला सृष्टी उत्पन्न करता येत नाही। त्यामुळे तो गुणातच यावं लागतं त्याला, आणि गुणात आलं की त्याला सगुण म्हणायला लागतात। म्हणून जे जे अवतार झाले ते सगुण आणि साकार अशा अर्थानं झालेले आहेत। त्यांना आकारही आहे आणि त्यांना गुण पण आहेत, अशा दोन्ही गोष्टीने ते झालेले आहेत। परंतु खऱ्या तत्वाला उत्पत्ती नाही, नाश नाही असं भगवंत म्हणतात। पण जेव्हा इच्छा होते तेव्हा मी प्रकृतीला बरोबर घेतो। हे शब्द वापरलेला आहे बघा की संभवाम्यात्म मायेया,
मायेला म्हणजे प्रकृतीला वश करून मायाशक्तीच्या योगाने मी जन्माला येतो असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ईश्वराची शक्ती जी आहे ती माया शरीर धारण करण्यासाठी ईश्वर या मायेच्या शक्तीचा वापर करून घेतात. आणि जीवाला पण एक उपाधी आहे. जशी ईश्वराला उपाधी आहे, ईश्वराची उपाधी जर काढली तर ईश्वरच ब्रह्म आहे. ते तत्व जे आहे आत्मातत्व ब्रह्मतत्व ते ईश्वर तोच आहे. फक्त ईश्वर रूपानं तो काय कधी होतो, जेव्हा तो मायेशी सलगी करतो तेव्हा. म्हणजे मायेच्या बरोबर राहून जेव्हा विश्वाची किंवा सृष्टीची निर्मिती करायची असेल किंवा अवतार घ्यायचा असेल तर त्या तत्वाला मायेची मदत घ्यावी लागते. त्यामुळे ईश्वराला एक उपाधी होते, ती उपाधीला माया म्हणतात. हे प्रकृतीचे दोन गुण आहेत. आणि जीवसुद्धा जन्माला येतो तोही या प्रकृतीच्याच गुणानं. पण जीवाची जी उपाधी असते त्याला अविद्या म्हणतात. शास्त्राने एक दोन विभाग करून ठेवलेले आहेत. विवेकसिंधू ग्रंथामध्ये पंचदशीमध्ये याची वर्णन आपल्याला बघायला मिळतात. परमपूज्य काकांच्या परमार्थ विज्ञानमध्ये सुद्धा त्याचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. अविद्या ही जीवाची उपाधी आहे आणि माया ही ईश्वराची उपाधी आहे. जेव्हा दोन्ही आपल्या उपाध्या काढायला तयार होतात तेव्हा ते दोन्ही एक होतात. त्याला जीव ब्रह्मैक्य म्हणतो आपण. जीवाचं आणि ब्रह्माचं एकत्रीकरण केव्हा होतं, जेव्हा उपाध्या नष्ट होतात तेव्हा. म्हणजे प्रत्येक डबक्यामध्ये समजा पाणी आहे आणि प्रत्येक डबक्यामध्ये सूर्याची निर्मिती दिसायला लागते. पण जेव्हा डबकी आटतात तेव्हा त्या डबक्यातली सगळं पाणी आटलं की ती एकरूपच होतात. म्हणजे घटातलं आकाश मठातलं आकाश असे शब्दप्रयोग जे वापरतात ते त्या अर्थानं वापरलेले आहेत. वेगवेगळी चार चैतन्य मांडलेली आहेत आणि ही चार चैतन्य त्यांच्या त्यांच्या उपाधीमुळे झालेले आहेत. तसेच चार आकाश मानलेले आहेत. घटाकाश मठाकाश जलाकाश महाआकाश अशी चार चैतन्य आकाश मानलेले आहेत. तसं जीव चैतन्य ईश्वर चैतन्य ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य अशी चार चैतन्य मानलेले आहेत. याला कारण आहे की ज्याच्या त्याच्या उपाधीचे धारण करतील तशी तशी त्यांना चैतन्याला ती नावं पडतात. खरं चैतन्य बघायला गेलं तर एक आहे, पण जेव्हा ते काहीतरी धारण करतं तेव्हा घटातलं आकाश म्हणजे एखादा तांब्या लोटा आहे त्याला तांब्यामध्ये सुद्धा आकाश असतं, त्याला घटातलं आकाश म्हणायचं. आपण हा मठ आहे तर मठातलं आकाश म्हणतात, म्हणजे इथं सुद्धा आकाश आहे. आता हे पण आकाश आहे, मठातलं पण आकाश आहे, घटातलं आकाश आहे. हे शब्द केव्हापर्यंत असतात? समजा घट, त्या घट जर फुटला तर घटातला आकाश कुठं जाईल? मठात जाईल किंवा महाआकाशामध्ये जाईल. घरात असलेलं आकाश समजा ते एकत्र मिसळायचं झालं तर का कुठं जाईल? तर महाआकाशामध्ये मिक्स होईल. जेव्हा भिंती पडतील घराच्या त्यावेळी ते आकाश कुठं जाणार आहे? अगोदर फक्त उपाधी धारण करून घेतली भिंतीची, तेव्हा ते परिचिन्न झालं आणि परिचिन्न झालं म्हणून त्याला नाव वेगळं मिळालं. नावामुळं नाव वेगळं का मिळतं? उपाधी घेतलीमुळं. म्हणून एकच पुरुष किंवा एकच स्त्री, काका काकी मामा मामी अशा ज्या उपाधी धारण करतात त्याला कारण त्यांची नाती आहेत वेगवेगळी. तसा जीव आणि ईश्वर सुद्धा अशा वेगवेगळ्या उपाधीनं वेगवेगळी रूपं धारण करतात. खरं बघायला गेलं तर काका काकी किंवा काका आहे मामा आहे आजोबा आहे पिता आहे अशा 4-5 उपाध्या लावून एखादा पुरुष वावरतो. समजा ते सगळ्याच उपाधी काढल्या तर शेवट काय उरतो? तो माणूसच उरतो फक्त. त्यामुळे माणूस पण हे त्याच्यातलं खरं आहे. काका पण आणि काकी पण किंवा आबा पण आजोबा पण त्याच्यातलं खरं नाही आहे. ही गोष्ट सगळं उपाध्यांचा निराश झाल्यानंतरच आहे. थोडंसं शास्त्राचा विचार का तर इथं म्हणतात की मी ईश्वर, मी खरंच कसं तत्व आहे? अज तत्व आहे. त्यामुळे मला वास्तविक जन्माला यायला नको पाहिजे. अज म्हणजे जन्माला न येणार आहे, म्हणजे उत्पत्ती ज्याला नाही त्याला अज म्हणतात. मग जन्माला तरी पण आलं कशामुळं? तर जन्माला यायला कारण तो मुद्दा म्हणून मायेचं काय करतो? मदत घेतो आणि मायेच्या रूपानं जेव्हा गरज लागेल तेव्हा जन्माला येतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे अजोपी सन्यवे आत्मा भूतानामेश्वरोपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय. प्रकृतीचं अधिष्ठान पकडून हा मायेचा आधार घेऊन हा पुन्हा पुन्हा जन्माला येतो. प्रकृतीला वश करून मायाशक्तीने जन्माला येतो असं वर्णन केलेलं आहे. माऊलीवरून त्याच्यावरती 4-5 ओळीमध्ये भाष्य केलेलं आहे बघा. म्हणून हे आगवे मागील मज आठवे मी अजही परिसंभवे प्रकृती योगी. मी अजही, अज शब्द वापरला. मी अज आहे परिसंभवे परंतु संभवे प्रकृती योगे. मी ईश्वर आहे म्हणून मला मागचं सर्व काही आठवतं.
मी जन्मरहित आहे तरी पण, परिशब्द वापरला तरी पण मायेच्या योगाने, म्हणजे प्रकृती योगे, मायेच्या योगाने जन्मतो. परिसंभवे प्रकृती योगे. संभवे म्हणजे मी दृष्टीरूपाला दिसायला लागतो तो प्रकृतीमुळं. प्रकृतीचा जर आधार घेतला नाही, जीवानं पण घेतला नाही, ईश्वरानं पण घेतलेला नाही, तर सृष्टी पण तयार होणार नाही आणि जीव पण तयार होणार नाही. जीव जीवरूपात येणार नाही आणि सृष्टी सृष्टीरूपात दिसणार आहे. नंतर सुद्धा सगळ्यांचा जेव्हा लय होतो कल्पांताच्या वेळी, त्यावेळी सगळं लयरूप होतं. आणि लयरूप झालं की सगळी प्रकृती नष्ट होते, म्हणजे सृष्टीच नष्ट होते आणि परत दुसऱ्या सृष्टीची निर्मिती भगवंत त्यांच्या इच्छेनं करतात. त्यावेळी ईश्वरच व्हावं लागतं त्यांना. त्या ब्रह्माला ईश्वर व्हावं लागतं. वास्तविक ब्रह्माला ते लागू पडत नाही, पण ते म्हटले नाही उपनिषदामध्ये, एकट्याला करमत नाही. आणि म्हणून त्याने काय केलं, सगळ्या सृष्टीची रचना तयार करून ठेवली. आपल्यालाही करमत नाही. माझं स्वरूप बघायला मला आरशामध्ये आवडते की नाही, कारण मी कसा वाटतोय काय वाटतोय मी आरशामध्ये जाऊन बघतो. ईश्वर हे ब्रह्मसुद्धा असंच प्रकृती नावाचा आरसा घेतं आणि त्यामध्ये स्वतःचं रूप धारण करतं. त्याला सृष्टी म्हणतात. आपण हे जग पाहतो हे आरशातलं रूप आहे ब्रह्माचं. वास्तविक दिसतं ईश्वर रूपानं मात्र. कारण ईश्वराकडं कर्तृत्व आहे, कर्तात्व आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम इतक्या शक्त्या तो धारण करतो आणि सृष्टीची निर्मिती करतो. पण ही शक्ती त्याला मायेकडून घ्यावी लागते. म्हणून सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये शिवशक्तीचाच उल्लेख केलेला आहे. सगळीकडे शिव आणि शक्ती. कारण शक्ती नसेल तर शिवदृष्टीसुद्धा पडणार नाही आणि शिव नसेल तर शक्तीमध्ये काय करायची ताकद उरणार नाही. शक्ती काय करते, शिवाकडून सगळी एनर्जी घेते आणि वापरते. पण ती वापरण्यासाठी मात्र शिवाला मायेचाच आधार घ्यावा लागतो, नाहीतर कसं होणार आहे. म्हणजे एखादी वीज आहे तर वीज ही पंख असेल ना तर ती कार्यरत होते, बल्ब असेल तर कार्यरत होते, किंवा हीटर असेल किंवा आणखीन काय असेल, वॉशिंग मशीन असेल त्यात कार्यरत होते. तर वॉशिंग मशीन, बल्ब किंवा पंखे ही मायेची रूपं आहेत. आणि खरी शक्ती त्यातली कुठली आतली जी आहे ती ती शिवरूपानं असलेली वीज आहे, जी दिसत नाही पण तिला शक्ती पुरवतो मात्र तेच. पण ते कुणाच्या तरी कर्वे करायला पाहिजे ना, मग काहीतरी उपकरण तरी पाहिजे. उपकरण कशाला वापरतात, माणूस, ह्या 84 लक्ष योनी ही उपकरणं आहेत. ही सगळी सृष्टी, डोंगर दऱ्या झाडं ही सगळी त्याची उपकरणं आहेत आणि त्याच्यातून तो ब्रह्म दृष्टीस पडत असतं. हा चिदविलास मांडलेला आहे, माऊली त्याला चिदविलास म्हणतात. हा दृष्टीला दिसतो ना, हा कसा एक सूर्य आहे, पण सूर्याचं जेव्हा अस्त होत असतो त्यावेळी सगळी किरणं जातात आणि एक प्रभा शिल्लक राहते. तशी ही प्रभा म्हणजे सगळी सृष्टी आहे. फार सुंदर वर्णन आहे. म्हणजे ज्यावेळी आपण वेदांताचा अभ्यास करायला लागू किंवा विचार करू, पंचदशीमध्ये पंचीकरण मांडलेलं आहे, त्यामधलं किंवा आणखीन विचार चंद्रोदय आणि विचारसागर या ग्रंथामधूनही त्यांचे उल्लेख आलेले आहेत की सृष्टीच्या निर्मितीची ही कारणं मुख्य आहेत. उपनिषदामध्ये ऐतरेय उपनिषदामध्ये सुद्धा सृष्टीची निर्मिती मांडलेली आहे. भले मात्र सृष्टीची निर्मिती कशी झाली, का झाली, कशामुळे झाली याचा विचार फारसा करू नये. याच्या पाठीमागच्या असलेल्या निर्मात्याचा विचार करावा. निर्मितीमध्ये गुंतून पडलो तर निर्माता कळणारच नाही आपल्याला. आणि मला तर निर्मात्याशी एकरूप व्हायचं आहे, निर्मितीशी नाही. मी कितीही निर्मितीशी झटायचा जरी प्रयत्न केला तर त्याच्याशी मला एकरूप होता येणार नाही. म्हणून सृष्टीत ही प्रपंच रूपानं आणि संसार रूपानं दिसलेला सगळा दृश्य पसारा जो आहे तो माझ्यात मिक्स होऊ शकत नाही, मी त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही. कारण त्याचे गुण आणि वैशिष्ट्य आणि माझी गुण वैशिष्ट्य फार वेगळे आहेत. माझी आणि ब्रह्माची वैशिष्ट्य एकच आहेत. त्यामुळे मी ब्रह्मरूप आहे याचा अनुभव मी घेऊ शकतो. मी संसार रूप आहे असा अनुभव मला कुठल्याच जन्मात येणार नाही. म्हणून मला संसाराचा त्रास होतो. मला देवाचा त्रास का होत नाही, कारण मीच देव आहे म्हणून. खरी गंमत आहे हे लक्षात ठेवली तर जरा चिंतनानं ही जागृत करता येते. आणि कुठलाही पसारा मला माझ्याशी एकरूप करून घेता येत नाही, मी त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही. पण देवाशी एकरूप होतो आपण नामामध्ये, ध्यानामध्ये. ह्या प्रक्रिया आणि हे अनुभव आपल्याला प्राप्त होतात. भगवंत म्हणतात मी येतो, अवतारित होतो. अवतरण म्हणतात. अवतरण म्हणजे जन्माला येणं अशा अर्थानं, दिसणं अशा अर्थानं शब्द आहे तो. आणि तो मी सृष्टीची निर्मिती करून मी सुद्धा जन्माला येतो. नुसती सृष्टीची निर्मिती करत नाही. त्यामुळे झाडं
नद्या, नाले, माणसं, जीव, कीटक, प्राणी ही माझी रूपं आहेत. सगळे भूतमात्र जे आहेत ती माझी रूपं आहेत असं भगवंत जे सांगतात शास्त्राचा आधार घेऊन, त्याला कारण ते आहेत. दुसरं त्यांच्यामध्ये काही तत्वच नाही ना. दिसतात शरीरं, पण तत्व मात्र एकच आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते दिसतं. जसं आपण म्हणतो पंख्यामध्ये ते फिरवतं, हीटरमध्ये गरम करतं, तेच मात्र फ्रीजमध्ये थंड करतं. तत्व एकच आहे. वीज नावाचं तत्व एकच आहे. फ्रीजमध्ये ते थंड करतं आणि हीटरमध्ये गरम करतं. का? तर त्याची उपाधी तशी आहे म्हणून. एखादाच माणूस पिसाळतो, एखादा माणूस शांत असतो. का? त्यानं तशी उपाधी कुठल्या गुणाची घेतली असेल त्यानुसार. हा जर विचार जर आपण करायला लागलो तर भगवंताचं अवतरण हे कुठल्या तरी कारणासाठी असतो. म्हणून ते घेतो कसं तर कळावं म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की हे तत्त्वज्ञान सगळं उपनिषदामधलं आहे. उपनिषद हे सांगतं, गीतेनं तेच तत्त्वज्ञान घेतलेलं आहे उपनिषदांचं, वेदांचं. आणि ती सांगते अजो अपि सन्यव्ययात्मा, म्हणजे अव्यय असणारं तत्व आहे. अव्यय हे व्यय नाही. व्यय म्हणजे ज्याचा लय होतो, ज्याचा नाश होतो त्याला व्यय म्हणतात. हे अव्यय आहे म्हणजे याचा नाशच होत नाही. ते तत्व कायम शिल्लक असतं. ते आहे म्हणून इतर सृष्टीचा अनुभव आपल्याला येतो, नाहीतर येणारच नाही. म्हणजे आपल्यात चैतन्य असतं म्हणून मला दिसतं, म्हणून मला ऐकू येतं. मी म्हणतो डोळ्यानं दिसतं, कानानं ऐकू येतं, जिभेनं चव कळते. पण नाही, तसं नाही. डोळे उघडे असून सुद्धा दिसत नाही, कान उघडे असून सुद्धा ऐकू येत नाही. ज्यावेळी ते तत्व काम करत नाही त्यावेळी. जसं एखादं उपकरण बंद पडलं, वीज गेली, उपकरण बंद पडतं, ते जड होतं, त्याला काय अर्थच राहत नाही. माया जडच आहे मग तशी विचार केला तर. प्रपंच रूपानं, संसार रूपानं संसाराचं रूप केलंय 15व्या अध्यायामध्ये. आणि तिथं वर्णन करताना म्हणतात की ते सगळं जड रूपाने आहे. सगळा संसार कसा आहे त्याला चैतन्यमय निर्माण करण्याचं काम भगवंताचं जे तत्व आहे, ईश्वर तत्व आहे, ते ईश्वर तत्व करतं. म्हणजे ईश्वर म्हणण्यापेक्षा ईश्वर तत्व शब्द बरोबर आहे. कारण त्याला ब्रह्म शब्द जो आपण वापरतो तो ईश्वर तत्वासाठी आहे. म्हणून ते अव्यय आहे. पण काय करतं, व्यय असून सुद्धा, म्हणजे अव्यक्त असून सुद्धा व्यक्त रूपाला येतं. सहा आकार धारण करतं, म्हणजे आकार धारण करतं. आणि आकार धारण करून त्याला जरा तरी अहंकार घ्यावा लागतो, त्याशिवाय म्हणजे मायेत यावं लागतं, त्याशिवाय त्यांना हे रूप धारण करता येणार नाही. आणि म्हणून सत्पुरुषसुद्धा आहेत, म्हणजे जीवनमुक्त पुरुषसुद्धा आहेत. ते बोलतात, लिहितात किंवा आणखीन काहीतरी क्रिया करतात, त्यावेळी त्यांना मायेत उतरावं लागतं. मायेत नाही आलं, अहंकार थोडासा नाही घेतला, 3 गुणातला कुठला तरी गुण नाही घेतला, हालचालच बंद होईल त्यांची. म्हणून त्यांनाही घ्यावं लागतं. ज्यावेळी ते बाहेर असतात, देहावर असतात, त्यावेळी ते सगळं घेतात, कार्य करतात आणि परत आपल्या आपल्या त्या शक्तीमध्ये लीन होतात. हे त्यांचं कायमचं चालू असतं. हेच ईश्वराचं चालू असतं. एक उदाहरण घेतलं आपलं जीवनमुक्त पुरुषाचं, ईश्वराचं पण तसंच आहे. तशाच अवस्थेमध्ये ईश्वर असतो जेव्हा शांत असतो, म्हणजे निद्रित अवस्थेमध्ये असतो. अशी निद्रित अवस्था म्हणजे त्यावेळी सृष्टीची निर्मिती थांबलेली असते अशा अर्थानं. आता इथं म्हणलेलं आहे प्रकृतीला वश करून मायाशक्तीच्या योगाने मी जन्म घेतो. मी अजही परिसंभवे प्रकृती योगे. मी अज आहे. 9व्या अध्यायामध्ये आपण खूप बघणार आहोत याचं. मी प्रकृतीचं घेतो आधार आणि मग म्हणजे मायेचा आधार घेतो. प्रकृती म्हणजे जेव्हा साम्यावस्था असते ना, 3 गुणांचा प्रभाव झालेला नसतो ना, तेव्हा त्याला प्रकृती म्हणतात. आणखीन एक नवीन चिंतन. प्रकृती कधी असते? साम्यावस्था. वैषम्य येते त्यामध्ये. वैषम्य म्हणजे 3 गुणांनी वैषम्य येतं. आणि वैषम्य आलं म्हटलं की ते अविद्या तरी होते, नाहीतर त्याची माया तरी होते. ईश्वर येतो मायेला आणि जीव घेतो अविद्याला. आणि त्यामुळे दोन्ही अज्ञानातूनच असतात बरं काय. पण तरीसुद्धा मायेचा आधार घेऊन भगवंत प्रकृतीची, सृष्टीची आणि सगळ्या जीवांची निर्मिती करतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांना खाद्य पुरवण्याचं कामसुद्धा मायेच्या योगानंच करतो. हा पाऊस पडतो, उष्णता असते, थंडी असते, या सगळ्या गोष्टी जेवढ्या जीव स्थिर व्हायसाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी जेवढं लागतंय तेवढं भगवंताकडून तो पुरवतो. आणि पुरवून म्हणून अस्तित्व आहे सृष्टीचं, नाही तर सगळं नष्ट झालं असतं. म्हणून इथं म्हणतात मी हे आगवे मागील मज आठवे. मी ईश्वर आहे हे मला आठवतं, कारण जे निर्माण करतात त्यांना आठवतं. बाळाला आठवणार नाही त्याचा जन्म कसा झाला,
पण आईला माहिती आहे बाळ जन्माला कसं आलं, त्याचं सुरुवात कशी झाली. म्हणजे 9 महिने मी त्याला गर्भामध्ये पोचलेला आहे आणि प्रसूतीच्या निमित्तानं ते जन्माला आलं, याचा सगळा इतिहास कुणाला ठाऊक असतो? आईला. ह्याला मी काय म्हणतो, जर तू उद्या उठला आणि जन्माला आला आणि म्हटला मला आईच नाही, तर तो किती मोठा दोषी आहे. तसा आज कोण म्हणत असेल ना देवाचं अस्तित्वच नाही, तर तसं म्हटल्यासारखं आहे. मला आईच नाही, मला बाच नाही म्हणण्यासारखा प्रकार आहे. मग आईनी बा ही प्रकृतीने पुरुष आहेत ना, याच्या आधारानं या जगदरूपी बाळाची निर्मिती होते. पुढं अशीच उभी आली हा, जगत बाळ प्रसवे पुढं आलेला आहे. हे एवढं मोठं बाळ जन्माला घातलं असं ते बोलतात भगवंत. त्याचा अर्थच तो होतो की ते जन्माला येतं, याच्या जन्माचा इतिहास कुणाला ठाऊक असणार? ज्यानं जन्माला घातला त्याला. मग त्याची आठवण त्याला राहते काय? तो विसरेल का ह्याची निर्मिती? नाही. म्हणून तो म्हणतो अर्जुना, तुझे जन्म किती झालेत मला माहिती आहे, माझे जन्म किती झालेत मला माहिती आहे. कारण माझ्या जन्माला कारण मीच आहे आणि तुझ्या जन्माला कारण सुद्धा मीच आहे. त्यामुळे दोघांचे जन्म आठवतात. म्हणून म्हणतात मी ईश्वर आहे आणि मला माझं सगळं मागचं आठवतं. म्हणून ही आगवे मागील मज आठवे. कारण तो भूतकाळामध्ये होता, आत्ता वर्तमान काळामध्ये आहे, भविष्य काळामध्ये असणार आहे. पण अर्जुन हे जे अर्जुन नावाचा माणूस जो आहे, व्यक्ती जे आहे, तो भूतकाळामध्ये नव्हता, आता वर्तमान काळामध्ये आहे, भविष्य काळामध्ये नसणार आहे. त्या तिन्ही ठिकाणी त्याचा अभाव जाणवतो. आणि अभाव जर असेल तर म्हणून तो म्हणतो मी आता आहे, मागचं काय आठवणार नाही. कसं आठवेल सांगा जीवाला? म्हणून आठवत नाही. मी ईश्वर आहे म्हणून, म्हणजे ईश्वर सत्व गुणयुक्त शुद्ध सत्व गुणयुक्त असतो ईश्वर, म्हणून त्याला भूत भविष्याचं ज्ञान असतं. अज शब्द त्यासाठी वापरला की ज्याला कोणी उत्पन्न करत नाहीत किंवा त्याचा कोणी नियामक नसतो. नियामक म्हणजे चालवणारा दुसरा कोण नसतो, त्याला अज शब्द वापरतात. पण जीवाच्या बाबतीमध्ये अज शब्द वापरता येत नाही. 45 नंबरची होईल. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावसे. माझ्याच ठाई माझे पारमार्थिक अविनाशित्व तर कधीच नष्ट होत नाही. पारमार्थिक दृष्ट्या मी जात नाही कधी. पारमार्थिक म्हणजे व्यवहाराच्या सत्तेमध्ये जर बघितलं तर मी अवतार धारण करतो, ही व्यावहारिक सत्ता आहे. पण व्यावहारिक सत्तेमधला माझा जो शरीर आहे, जे साकार शरीर आहे, ते नष्ट होऊ शकतं. पण पारमार्थिक सत्तेमध्ये विचार जर केला तर मी अविनाशीच आहे, माझा नाश संभवत नाही. परंतु अवतार घेणे आणि निजधामाला प्रयाण करणे हा जो एक प्रकार दिसतो, तो माझ्या असंग निर्विकार शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे भासतो. म्हणजे खरा विचार केला तर मी असंग आहे, मी शुद्ध आहे, मी निर्विकार आहे असं वर्णन भगवंत करतात. पण तरीसुद्धा मी संगात आहे, मी निजधामाला गेलो, मी गोकुळात जन्माला आलो किंवा मी अयोध्येत जन्माला आलो, हे जे माझं बोलणं किंवा तुम्हाला दिसतं हे मायेच्या योगानं दिसतं. माझ्या काही ठराविक कामासाठी मी इतकं उत्पन्न झालो, माझं काम संपलं की मी जातो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि निघून गेले. तुकोबानी गाथा झाली आणि वैकुंठला निघून गेले. की आपलं आपलं कार्य संपवलं की ते थांबतच नाहीत, पण त्यांच्या कार्यापर्यंत ते मात्र असतात. त्यांच्या कार्याला उद्देश आहे, हेतू आहे. आम्हाला उद्देशही नाही आणि हेतू नाही. असं हेतूहीन जगणं असतं जीवाचं. त्यामुळे जीवाला सुखदुःखाचा अनुभव येतो आणि ईश्वराला तो येत नाही. कारण ईश्वर शुद्ध तत्व आहे, ते स्वतःहून जन्माला आलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात काय, वे म्हणजे नाशना असणं आणि अव्यय म्हणजे अविनाशी. पण एकाचा अनेक होण्यानं आहेत, त्यात कमीपणा येत नाही. तो एकटाच आहे पण तो अनेक रूप धारण करतो. राम होतो, कृष्ण होतो, आणखीन कोण कोण बरेचसे अवतार जे घेतलेले आहेत, पुष्कळ अवतार आहेत. आणि त्या अवताराला प्रत्येक अवतारामध्ये कारण आहे बरं का. एकदा मला वाटतं कपिल मुनींचा सांख्य योगासाठी घेतलेला अवतार किंवा नरनारायणाच्या रूपात घेतलेला जो भगवंताचा अवतार आहे, तो फारसं फक्त तत्त्वज्ञान किंवा वेदांत सांगण्यासाठी आलेले असतील कदाचित. पण प्रत्येक वेळी आलेत ना, ते पुढे आहे ते काय म्हणलंय, परित्राणाय साधूनाम. ही शब्द जो वापरला तो काही कारणासाठीच ते येतात. अन्य वेळी आलेले आपल्याला बघायला मिळत नाहीत. ज्या ज्यावेळी दुष्टांचा वध करण्यात आला त्या वधासाठी ते जन्माला आले, बाकी ते काम संपल्यानंतर ते निघून गेलेले आहेत.
त्यांची कामं संपल्यानंतर. म्हणून एकाचं अनेक होणानं आहे, त्यात त्यांना कसला कमीपणा येते सांगा बघू. ते झाड झाले, ते नदी झाले, समुद्र झाले, सूर्य झाले, सगळं ब्रह्मांड झाले, सगळे ग्रह त्याचंच रूप आहे, पण तरीसुद्धा त्याचा व्यय होत नाही. ते अव्यय तत्व आहे तसं राहतं. जरासं कठीण आपली चर्चा चाललेली आहे, पण तरीसुद्धा ही समजावून घेणं गरजेचं आहे. जर खरी सृष्टीची निर्मिती जी आहे, तर आपण त्या ऐतरीय किंवा तैतरीय उपनिषदामध्ये वर्णन आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्या 2 उपनिषदांचा जरासा विचार बघावा. छोटी छोटी उपनिषद आहेत, पण सृष्टीची उत्पत्ती, पण कशाला काय करायचं आहे, आता आहे ते काय करायचं, मी कुठं जन्मलो, कोणत्या जातीत जन्मलो याचा विचार करत बसल्यापेक्षा मी देवाशी एकरूप होतोय काय, नाम घेतोय का याचा विचार करावा. तसं आहे सृष्टीचं. कशाला सृष्टी कशी निर्मिती झाली, ती किती तत्वाची आहे, 25 तत्वाची आहे काय 36 तत्वाची आहे, 86 काय 82, ह्याच्यामध्ये भांडण तंटे बरेचसे वाद पूर्वी झालेले आहेत. ह्या वादाशी काही घेणं देणं नसावं आपलं. आपण ते तत्व आपण आहोत याची जाणीव करून घ्यावी. म्हणून ते तत्व अव्यय आहे, आणि अव्यय तत्वामधून समजा काहीतरी व्यय झालं तर त्याचं अव्ययत्व बिघडत नाही. सांगायचा मुद्दा हा आहे. एक ईशावास्य उपनिषदेची पहिली प्रार्थना आहे, ओम पूर्णमिदं पूर्णमिदा पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातून पूर्ण गेलं, पूर्णातून काहीतरी थोडं बाजूला गेलं तर पूर्णाचं काय बिघडलं, काहीच बिघडत नाही. मोठ्या समुद्रातून थोडंसं काहीतरी पाणी कुणीतरी काढून घेतलं तर समुद्रात काय बिघाड झाला काय, काहीही बिघाड होत नाही. आता याला कारण काय आहे, तर ते पूर्ण तत्व आहे ना. त्यामुळे पूर्णातून पूर्ण काढून घेतलं, बाजूला केलं तर वजा थोडंसं काय झालं तर त्याला काही त्याचा व्यय होत नाही, कारण ते तत्व अव्यय आहे. माऊली तेच सांगायला लागलेत, माझे अव्ययत्व तरी न नसे. कशा नाश पावेल, न नशे म्हणजे नाश पावत नाही, ते अविनाशी आहे. परी होणे जाणे एक दिशे, जाणं येणं तुला एकच वाटेल मायेच्या तत्वामुळे, पण खरं बघायला गेलं तर मायेच्या तत्वामुळे दिसतं जाणं आणि येणं. वास्तविक त्याला जाणं नाही आणि येणंही नाही. ते म्हणतात तो कुठं गोकुळात जन्मला, अयोध्येत जन्मला, निजधामाला गेला, असं जे म्हणतात ते मायेमुळे तुम्ही बोलता. म्हणजे जसं सूर्याचा अस्त झाला आणि उदय झाला, हे कोण बोलतं, जे सृष्टीचं अनुभव घेतात आणि जे डोंगराच्या अलीकडे राहतात त्यांना वाटते. ते डोंगराच्या पलीकडे सूर्य गेला, कुठं गेलेला असतो सूर्याला माहीत आहे, मी गेलो का आलो असं सूर्य म्हणेल, नाही म्हणणार. कसा म्हणेल सांगा बघू, तो जातही नाही आणि येत नाही. न जाणे काय म्हणतात ना, समर्थही बोलतात की त्याला जाणं येणं नाही, तर नुसतंच असणं आहे, हे त्याचं अस्तित्व आहे. म्हणून माझं अव्ययत्व न नसे, माझं अव्ययत्व बिघडत नाही. असं कितीही सृष्टीची निर्मिती मी किती वेळा करू दे, 1000 वेळा सृष्टी निर्मिती केली आणि अशी ब्रह्मांड जरी निर्मिती केली तर माझ्या तत्वामध्ये थोडासुद्धा बदल होत नाही. तुम्ही म्हणाल मी जातो येतो, हे मायेमुळं आहे. त्याचं कारण सांगितलं, कदाचित आपल्याला कळणार नाही. आपण का जाणं येणं म्हणतो, तर त्याला जाणं येण्याला कारण आहे की मायेमुळं, माया अघटित घटना पटीयची, असं त्याला शास्त्रानं वर्णन केलेलं आहे. जे घडणार नाही अशी एखादी गोष्ट दाखवते, जे विपरीत ज्ञान ज्याला म्हणतो, हे मायेमुळं आपल्याला लक्षात यायला लागतं. आणि म्हणून त्याचं जाणं आणि येणं आपल्या लक्षात येतं. पण माझं खरं स्वरूप जे आहे ते असंग आहे, निर्विकार आहे, शुद्ध आहे, पण दिसतं ते मायेमुळं भासतं, असं हे माऊली सांगतात. त्यामुळे अवतार घेणं आणि जाणं हे मायेमुळं आहे, आणि पारमार्थिक अविनाशित्व जे आहे ते नष्ट होत नाही, ते अव्यय आहे. जसं सूर्याचं आपण उदाहरण घेतलं तसं भगवंताचं प्रकट होणं आणि जाणं भगवंताचं सूर्यासारखं आहे. सूर्य येतोय जातोय, हे माणसांच्या दृष्टीनं आहे, जीवाच्या दृष्टीनं आहे सूर्याचं येणं जाणं, पण सूर्याच्या दृष्टीनं त्याचं काहीही नाही. सूर्य आहे तसा शुद्ध, आणि इथं म्हणलंय असंग, हे सूर्याला उपाधी लागू पडते, परमात्म्याला लागू पडते. तसं माया त्याच्या अधीन असते, आणि काय होतं, माया भगवंताच्या अधीन असते. ज्यावेळी ती पाहिजे त्यावेळी तो वापरू शकतो. आपण तसं करतोय का बघा, अविद्येला पाहिजे त्यावेळी अविद्या वापरायची, मायेचा वापर करायचा नाही करू शकेल, कारण आपण त्याला वश आहोत. जीव मायेला वश आहे आणि माया ईश्वराला वश आहे. हे उलटच सगळं असल्यामुळं मायेचं वापर करून घेणं ईश्वराला कळतं. मला ज्यावेळी कळेल
मला म्हणजे जीवाला जेव्हा कळेल मायेला वापरता येतं त्यावेळी तो खऱ्या अर्थानं सगळ्या राज्यात स्वराज्य, मागच्या वेळा आपण म्हणलेलं आहे ब्रह्मीचे स्वराज्य, माऊलींचा शब्द आहे, त्याला ब्रह्मीचे स्वराज्य प्राप्त होईल. म्हणजे तो स्वतःच राजा होतो ना, त्याला मग विश्वचं माझी घरं ही त्याची अनुभूती तयार होते. आपलं घर म्हणून बसत नाही तो, तर त्याला विश्व घर वाटायला लागतं, सगळं ब्रह्मांड घर वाटायला लागतं. कशामुळं? जर ही उपाधी धारण करून सोडली किंवा मायेला वश जीव झाला नाही तर, मायेला वश झाला तर मग त्याला काहीही आठवत नाही, विसरतो. म्हणजे बरेच वेळा बोलतात ना, पूर्वी म्हणायचे तसे, बायकोच्या ताब्यात गेला एकदा की त्याला काही आठवत नाहीत, त्याला नाती नाहीत, काय नाही, कोणी आठवत नाहीत. बघा का बरं? तर तो बायकोच्या ताब्यात गेलेला आहे असे बोलायचे पूर्वी. आताची स्थिती जराशी असेल, वेगळी असेल किंवा कमी जास्त प्रमाणात असेल, पण मायेचा प्रकार तसाच आहे. जेव्हा जीव मायेच्या अधीन होतो तेव्हा माया जी जी क्रिया करते त्यालाच त्या पद्धतीनं तो वागायला लागतो आणि त्याचं स्वातंत्र्य तो घाण ठेवतो. जीवानं आपलं स्वातंत्र्य घाण ठेवलं आहे. त्याला जर स्वातंत्र्य कळायला लागलं ना तर त्याचं हे परावलंबित्व आहे. जे मायेनं दिलेल्या सुखाच्या तुकड्यावर हा जगण्याचा प्रयत्न करतो, हा एक दिवशी बंद करेल आणि म्हणेल तुझ्याकडून मला आता भिक्षा नको आहे, मी स्वतंत्र जीव आहे, मी ते ब्रह्म मी आहे, मी सृष्टीचा निर्माता आहे. अशी कधी कधी जे स्फुरण पूर्वीच्या सत्पुरुषांना जे झालं ते स्फुरण आपल्याला उपनिषदामधल्या ग्रंथामध्ये बघायला मिळतं. अशी स्फुरणं झाल्यात पूर्वीच्या पुरुषांना, ऋषीमुनींना, आणि त्यातून त्यांना कळलं आपण सृष्टीचा निर्माता आहोत. आता हे इथं तसंच आहे की जीव मायेला वश होतो पण भगवंत मायेला वश होत नाही. त्यामुळे सृष्टीची निर्मिती कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची तो ठरवतो. आणि जीवाचं काय करायचं हे माया ठरवते. माया ठरवते म्हणून जीव परावलंबी झालेला आहे. जीवानं ठरवायला पाहिजे मायेला कधी वापरायचं ते. आपण वापरू शकतो आणि वापरावं पण लागते. बोलायचं झालं असेल तर माया लागते बरं का. झोपायला माया लागते, मायेशिवाय झोप येणार नाही. त्रिगुणात्मक आहे ती, त्यातला एक गुण घ्यावा लागतो. तो तमोगुण घेतला तर झोप येईल, नाही तर झोप येणारच नाही. वापर ना. आता झोप मला वापरायला लागली आहे का? मी जिथं बसेल आणि मला प्रवचन ऐकायचं आहे, कीर्तन ऐकायचं आहे, पण लागला पेंगायला का? मला ती मायाच ऐकत नाही, कारण तिच्या अधीन मी आहे ना. मी म्हटलो ना झोपायचं नाही तर ती गप्प बसेल. आता झोपायचं नाही, ही झोपायची तुझी वेळ नाही, तमोगुणाला मी खाली दाबला समजा, तर वरती जे सत्वगुण येईल त्याचा वापर मला योग्य वेळी करता येईल. केला तर ना. भगवंत तसं करतात. प्रकृतीचे 3 गुण सृष्टीच्या निर्मितीच्या काली वापरतात, सृष्टी चालवण्यासाठी वापरतात नाही. आपण बाजूला राहतात, आपण बाजूला राहत नाही, मायेमध्येच आपण गुंतून राहतो. त्यामुळे मी आणि माया हे दिसेनासेच होतो. वास्तविक मी आणि ब्रह्म एकरूप आहे असं दिसेनासं व्हायला पाहिजे. जेव्हा आपण नामात जातो त्यावेळी नाम आणि नामी ज्यावेळी आपण म्हणतो ना, नाम आम्ही नामधारक जो असतो ना त्याची एकरूपताही जाणवायला पाहिजे. परमपूज्य काका पुन्हा पुन्हा म्हणतात त्यातला जो अभेद आहे ना नामी नामातला, तो जर लक्षात यायला लागला तर ती एकरूपता होते. आणि एकरूपता म्हणजे कधी? बोलावा विठ्ठल, बोलायला सुरू केलं त्यावेळी पाहावा विठ्ठल, पाहायला चालू केलं. आता हे करता करता काय होईल माहिती आहे काय? जो विठ्ठल जो नाम ज्याचं नाम घेतो तो नामी, आणि जे विठ्ठल हे नाम आहे ती दोन्ही एकरूप झाली तर माझं अस्तित्व संपून जातं. आणि मी काय होतं मग? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, ही तिसरी प्रोसेस आहे ना ती पूर्ण. त्यावेळी आपण साक्षी भावानं फक्त शिल्लक असतो. मी नाम घेतोय हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. नाम घ्यायला लागलोय काय, उच्चार व्हायला लागलेत काय हे सुद्धा कळणार नाही. ह्या नाम नामीतला अभेद असा मानलेला आहे. हे केव्हा कळेल? तर आपण अलिप्तपणाने करू तेव्हा. आपण अलिप्त राहत नाही, आपण त्यामध्ये मिक्स होतो. सुख आली की सुखात वाहतो आणि दुःख आलं की दुःखात गटांगळ्या खातो. दोन्ही शब्द जरा वेगवेगळे वापरले. सुख आलं की सुखाबरोबर वाहतो, त्याचा एक प्रवाहच असतो. आणि दुःखाचा प्रवाह येतो ना त्यात गटांगळ्या खातो, म्हणजे काय करतो? रडत बसतो. आता या प्रवाहाला जर काटावर राहून जर बघायचं असेल, सुखदुःखाची दोन्ही प्रवाह हे संसाराचे जर बघायचे असतील तर त्याला काटावर उभा राहणारा साक्षी कोणतरी पाहिजे. आणि त्या साक्षी, त्याला द्रष्टा शब्द वापरला आहे वेदांतानं. हा जर बाजूला बघून बघायला लागला ना, ईश्वर तसा बाजूला उभा राहून पाहतो, आपली सुखदुःख बघतो, त्याला कळतात आपली सुखदुःख म्हणून कळतात. बाजूला राहिल्यानंतरच सुखदुःखांची ओळख होते. आम्हाला सुखदुःखांची ओळख नाही. आपण सुखी झालो हा भास आणि दुःखी असणं हा सुद्धा काल्पनिक आभास.
या दोन्हीमध्येच आपण असतो. त्यामुळे आपल्याला काही समजतच नाही. ईश्वराचं त्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणतो मी असंग आहे. ज्यावेळी मला काहीतरी करायचं असतं ना, त्यावेळी मायेचा मी आधार घेतो आणि या सृष्टीची निर्मिती करतो, जग निर्मिती करतो आणि जीवाला त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे प्रारब्ध भोगायला मी देऊन टाकतो. त्यात माझा डिस्टर्बन्स नसतो. उगीच आपण म्हणतोय देवा हे माझं काय केलंस, कुठल्या देवानं काय केलेलं असतं, तो बिचारा बाजूला बघत बसलेला असतो. माझीच कर्म, मी कर्मविग्रह माझा चालू आहे, त्याचा लीला विग्रह असतो. ह्या दोघातला फरक जेव्हा माझ्या लक्षात येईल त्यावेळी मी ईश्वराला कधी दोष देणार नाही, उलट त्याची कृपा समजेल. कारण दुःखामध्ये तू मला आठवलास म्हणून मला दुःख दे म्हणतात ना, कुंती म्हणते, तसं वर्णन त्यामध्ये आहे की ईश्वराला आपण कधी दोष देणार नाही जर आपण कर्माचा विग्रह जर लक्षात ठेवला तर. म्हणून इथं म्हणलेलं आहे माया ही ईश्वराच्या अधीन असते, पण जीव मात्र अविद्येच्या किंवा मायेच्या अधीन असतो. मायेला ईश्वर ताब्यात ठेवतो, पण जीवाला अविद्या ताब्यात ठेवते. म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून उदाहरण आपण घेतलं, ज्या सापानं विष निर्माण केलेलं असतं ते विष त्या सापाला बाधत नाही. सुंदर उदाहरण आहे बरं का. ईश्वरानं सृष्टीची निर्मिती केली म्हणून सृष्टीतले सगळे चढ उतार त्याला वाटणीलाच येत नाहीत ते, कारण त्यानं निर्माण केलेत. त्याला कसं बाधतील सांगा बघू. कुठली सुख दुःख त्याच्या वाटणीला येतील, किती असंग आहे ते शुद्ध तत्व आहे आणि त्याला कसं ते वाटणीला येईल, म्हणून तो बाजूला असतो. अजो अपी हे सगळं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ अव्ययात्मा शब्द वापरलेला आहे. मी अव्यय आहे. त्यामुळे त्याला जो आहे सापाचं विष सापाला बाधत नाही, दुसऱ्याला बाधू शकतं, म्हणजे जीवाला बाधतं. साप आता ईश्वराच्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. आणि जर विचार तसा जर केला तर हे विष आहे प्रकृतीचं जे आहे ते विष त्याला बाधत नाही. प्रकृतीच्या 3 गुणाचं विष त्याला चढत नाही, कारण त्यानं निर्मिती केली आहे ना ती. मग त्यानं निर्माण केलं त्याला कसं चढेल सांगा बघू, चढतच नाही. तसा विचार आहे ते जीवाला भोगायला मिळतं. पण जीवानं सुद्धा विचार जर केला तर जसा ईश्वर आहे तसा मी असंग आहे, मी निर्विकार आहे, मी निर्विषय आहे, मी शुद्ध तत्व आहे, मी अज आहे, त्यामुळे मी अमर आहे. त्यामुळं अजा म्हणजे वृद्धत्व मला नाही, मला मृत्यू नाही, अशी चिंतनातनं जर आपण घ्यायला लागलो तर आपल्यालाही आपण तेच असल्याचा अनुभव घ्यायला काय बिघडलं असं शास्त्र सांगतं. म्हणून आपणही अनुभव घ्यायला हरकत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे जन्म घेतो असे न म्हणता अवतार घेतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणेल मग काय म्हणतो ईश्वर, जन्म घेतो संभवामी युगे युगे, ज्यावेळी प्रत्येक युगामध्ये किंवा युगामध्ये अनेक वेळा मी काय करतो, अवतार धारण करतो. अवतार घेणे हा शब्द बरोबर आहे. जन्म घेणे हे जीवाला वापरावं. जीव आणि जग शब्द दोन्ही एकत्र आहे. तो जगाशी संबंध आहे म्हणून जग आहे. लक्षात आलं काय बघा. त्यामध्ये ज ज ज जे शब्द जे आलेत ना त्यांना जाणं आहे आणि ज आलं बघा. त्याला जाणं आहे, जगाला जाणं आहे, जीवाला जाणं आहे, जन्माला जाणं आहे. जन्माला मृत्यूपर्यंतचा प्रवास आहे, जगाला सृष्टीच्या लयापर्यंतचा प्रवास आहे. आणि या दोन्हींना जाणं आहे, यांचा लय आहे. त्यामुळं हे कायम जात असतात. रोज लय व्हायला लागलाय. आजही सृष्टीचा लय व्हायला लागला आहे. युग पाठीमागं पडायला लागलेत, काळ पळायला लागलेला आहे, त्याचा जातो. आणि हा आपण काय करायला लागलोय, त्यामधून आपण जात आहोत. त्या प्रोसेसमध्ये फक्त ती जाणीव आपल्याला होत नाही. फक्त ती होते कधी तर समोर बसलेला माणूस, गाडीत बसलेला माणूस म्हणायला पाहिजे की मी एका जागेवरच आहे, गाडी धावते, मी एका ठिकाणीच आहे, गाडी धावते, मी धावत नाही, मी गाडीत बसलेल्या एका सीटवरती आहे, त्यामुळे मी धावत नाही असा अनुभव त्याला यायला पाहिजे. म्हणजे त्याला कळेल की झाडं धावत नाही. विचार करायचा पाहिजे. मी एका जागेवर बसलोय त्यावेळी मी धावत नाही असा विचार करावा. तर कोण धावतंय, गाडी धावते. मग गाडी धावते म्हणून झाडं पळतात असा अनुभव मला येतो. न तर माझं धावणं नाही आणि हलणंही नाही. मी ते तत्व मी आहे की ज्याला हलणं नाही, जाणं नाही, येणं नाही, सदा संचला येत ना जात नाही, तयाविन रीता ठाव नाही असं समर्थ म्हणतात. तुका म्हणे विठो भरला सवाई, तया नाही काय उणे चराचरी. किंवा माऊली म्हणतात भरला घनदाट हरी दिसे. ह्याला हलणं कसं होईल सांगा बघू, हलतच नाही. ते तत्व कसं हलेल, हलत नाही. उदाहरण देतात बघा, साखरे महाराजांचे उदाहरण आहे. तोंडात गच्च पाणी भरायचं, इतकं भरायचं की फुल्ल भरून टाकायचं तोंड सगळं. आणि तोंडात आपण चूळ भरण्यासाठी जसं तोंड हलवतो तसं हलवून बघायचं, अजिबात तोंड हलणार नाही. का हलेल, भरलंय ना. जर भरलं ना तर हलत नाही. ते हलत नाही आणि इकडं तिकडं त्याची क्रिया बंद होते. तसं हे तत्व सृष्टीत गच्च भरून राहिलेलं आहे.
त्यामुळे ते हलत नाही, पण सृष्टीचं सगळं नियमन मात्र करते बरं काय. बाजूला राहताना सगळ्या सृष्टीचं नियमन करतं. त्यामुळे नियामक ईश्वर आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि नियम्य जे आहे ती सृष्टी आणि जीव आहे. नियम्य म्हणजे ज्याचं नियमन केलं जातं त्याला नियम्य म्हणायचं. सगळे परमपूज्य काकांचे शब्द आहेत बरं काय. त्यांचं आपण वाङ्मय ज्यावेळी वाचू त्यावेळी लक्षात यायला लागतं हे की अनियामक जो आहे तो सृष्टीचा कर्ता आहे. थोडंसं आपण जे भाषांतर झालं, ईश्वर त्याच्या इच्छेनं जन्म घेतो म्हणून त्याला अवतार म्हणतात. अवतार म्हणजे इच्छेनं जन्म घेणं. आम्ही इच्छेनं जन्म घेतोय, नाही तर चांगल्या ठिकाणी घेतलं असतं. मी म्हटलं असं जराशी अमेरिकेची सगळी संस्कृती जराशी फॉरवर्ड आहे, तिथे सगळी सुखं अनुभवायला मिळतात. नको मला भारतातल्या एका या खेड्यामध्ये जन्म, त्या अमेरिकेमध्ये जन्म घेतला असता मी. किंवा मी समजा मला जर तर परमार्थाची आवड असते तर एका सत्पुरुषाच्या घरी मला जन्म घ्यायचा आहे असं म्हणून मी तिथं जन्माला आलो असतो. मला माझ्या इच्छेला कोणी विचारत नाही, पण भगवंत मात्र स्वतःच्या इच्छेने येतो. म्हणून तो काय म्हणतो बघा, माझे अव्ययत्व तरी न नसे परी होणे जाणे एक दिशे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या ठाई. हे मायेनं सगळं दिसायला लागतं, ते मायेनं दिसतं. माझं त्याच्यामध्ये काय घेणं नाही देणं नाही. म्हणून पुढे म्हणलेलं आहे बघा, माझी स्वतंत्रता. कसा स्वतंत्र आहे ईश्वर, आपण स्वतंत्र नाही. पुढच्या ओळीमध्ये आपण पाहणार आहोत. पण वेळ संपली, थांबावं लागते आपल्याला. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.